गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जर कर्मांना मनुष्याने महत्त्व दिलं नाही ना तर मनुष्याची अधोगतीच होते ना। म्हणजे जसे आपण कर्म करू ना तसा हा नीतीचा फेरा असतो। म्हणजे कर्माचा हिशोब कधी ना कधी चुकता करावा लागतो। तो कधी आयुष्यामध्ये कोणाला चुकला आहे का बरं? कधीच नाही। जसे आपण कर्म करतो तसे ते फेडावे सुद्धा लागतात। म्हणजे कर्माचे भोग काहीही केलं ना तरी ते भोगावेच लागतात। आजच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला ना तर या कलियुगामध्ये आपण बघतो कुणीतरी कुणाच्या वाट्याचं हिसकावून घेतो, पण ते हिसकावून कुणीही घेऊ शकत नाही। म्हणजे दुसऱ्याचं हिसकावून स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला ना तरी ते तुम्हाला कधी ना कधी परत करावंच लागणार आहे, कारण ते तुमचं नाही। प्रत्येक देण्या घेण्याचा हिशोब आहे तो होतच असतो, फक्त आपल्या तो डोळ्यांनी दिसत नाही। पण भगवंताच्या दरबारामध्ये आहे ना सर्व काही सत्य चालतं, तिथे खोटारडेपणा चालत नाही। बघा, आपण सुंदर एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू। नक्की कर्माचा हिशोब आहे ना, जरी आपण खोटारडेपणाने केला तर त्या खोटारडेपणाचं फळ आपल्याला कशा पद्धतीनं मिळतं ना त्या आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करणार आहोत। एका गावामध्ये मीरा नावाची एक महिला राहत होती। तिला मूळबाळ नव्हतं। बऱ्याच वर्षापूर्वी तिच्या पतीचं सुद्धा निधन झालेलं होतं, म्हणजे मृत्यू झालेला होता। तिला जवळचं असं कुणीच नव्हतं। कधी कधी आपल्या आयुष्यात सुद्धा आपली बहीण असेल, आपला कोणी नातेवाईक असेल, तिच्या जीवनात सुद्धा असा दिवस येतो ना तिला जवळचं असं कोणीच नसतं। बघा, आता ती मीरा होती ना, ती फक्त एकटीच जीवन जगत होती। ती नेहमी देवाचं नामस्मरण करायची, देवाच्या भक्तीमध्ये ती मग्न असायची आणि स्वतःच्या पोटपाण्याचा प्रश्न आहे ना ती नेहमीप्रमाणे सोडवण्यासाठी इकडे तिकडे भटकत असे। म्हणजे एका सावकाराच्या घरी काम करायला लागली होती। त्याच्या बदल्यामध्ये त्या सावकाराची पत्नी होती ना तिला महिन्याचा पगार देत असे, पण ती मीरा मात्र फक्त गरजेपुरते पैसे त्याच्याकडून घेत असे ना, आणि बाकीचे पैसे ते त्या सावकाराच्या पत्नीकडे ठेवत असे। तिच्या मनामध्ये विचार येत असे की माझा अगोदरच झोपडा आहे, माझ्या घरामध्ये मी पैसे कुठे ठेवणार बरं? उद्या सकाळ माझ्याकडून कोणी घेऊन गेलं, चोरीबिरी झाले तर मी काय करू शकेल बरं? त्यापेक्षा मी त्यांच्याकडेच माझे पैसे राहू देत, म्हणजे ते सुरक्षित देखील राहतील आणि वेळेला जर गरज पडली ना तर ते पैसे मला मिळू देखील शकतील। सावकाराची पत्नी त्या मीरेला दोन्ही वेळचं जेवण देखील देत असे आणि त्या बदल्यामध्ये ती इतर कामं देखील तिच्याकडून करून घेत असे। सावकाराचा व्यापार खूप मोठा होता आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती। त्यांचं घर समृद्ध होतं, सुख समाधानाने आनंदाने भरलेलं होतं, पण तरी देखील त्या सावकाराची पत्नी मात्र समाधानी नव्हती। बघा, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये बघतो ना, एवढी धनसंपत्ती एखाद्याच्या जीवनामध्ये असते ना की 7 पिढ्या बसून खातील, पण तरीसुद्धा धनाची त्यांना किती लालसा असते बरं, जसं आयुष्यामध्ये त्याने पाहिलेलंच नाही। म्हणून त्या पद्धतीने त्या सावकाराची पत्नी होती। बघा, एके दिवशी रात्रीच्या वेळी सावकार आणि त्याची पत्नी झोपले होते। मध्यरात्री तिला तहान लागली
आणि म्हणून ती पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये जाऊ लागली. तेव्हा तिला तिथे कोणाची तरी सावली दिसते. अगदी काही क्षणातच तिच्या लक्षात येतं की ते चोर असावेत. तिने क्षणाचाही विचार न करता सावकाराला उठवलं आणि त्याच्याशी बोलू लागली. इतक्यात मोठ्याने बोलत होती की त्यांचं बोलणं आहे ना त्या चोरांच्या कानी पडलं. ती सावकाराला सांगत होती की मीरा तर खूप सारं धन आहे, की कित्येक वर्षापासून आपल्याकडे काम करत आहे, पण तिला साधा 1 रुपया देखील खर्च करावा लागत नाही, कारण तिचं जेवण खाणं देखील आपल्याकडेच असतं. त्याच्यामुळे तिची संपत्ती खूप जास्त झालेली आहे. शिवाय तिला त्या संपत्तीचा वारस देखील कोणी नाही. मला नेहमी प्रश्न पडतो की इतक्या संपत्तीचं ती काय करेल बरं. हे सर्व बोलणं ऐकल्यावरती त्या चोरांनी विचार केला की या सावकाराच्या घरी चोरी करणं इतकं सोपं दिसत नाही. हे दोघेजण जागे आहेत, पण मीरा तर एकटीच असते, शिवाय तिचं झोपडं आहे. तर आज आपण त्या मीराच्या घरी चोरी करूया, कारण जास्त कष्ट न करता आपल्याला अधिक संपत्ती मिळू शकते. असा विचार करून चोर तिथून निघून सरळ मीरेच्या घरी जातात. तो तिची पूर्ण झोपडी शोधून पालथी करतो, पण त्याला मात्र काहीही तिथे मिळत नाही. तेव्हा तो त्या मीरेला उठवतो आणि तिला विचारतो, तुझ्याकडे जी संपत्ती आहे ना ती तू कुठे लपून ठेवली आहेस बरं. ती सर्व धन संपत्ती तू माझ्या स्वाधीन कर, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. पण ती मीरावती आहे ना मात्र त्याला सांगते की माझ्याकडे काहीही धन संपत्ती नाही. तेव्हा चोर तिच्यावरती जोरात ओरडून बोलतो, मी सावकाराचं आणि त्याच्या पत्नीचं बोलणं ऐकून आलेलो आहे. तुझ्याकडे खूप सारी संपत्ती आहे आणि तू मात्र आता मला सांगत आहेस की तुझ्याकडे काहीही नाही. मला तू वेडा समजतेस का? बघा, मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेस का? बऱ्या बोळानं सारं धन माझ्या हवाली कर, नाहीतर मी तुला जिवंत सोडणार नाही. तेव्हा त्या मीरावतीनं त्याला विनवणी करत सांगितलं की माझे सर्व पैसे सावकाराच्या पत्नीकडे जमा करते. तू सकाळपर्यंत थांब, मी सकाळी मालकिनीकडे जाऊन तुला सर्व संपत्ती आणून देते, पण मला मात्र जिवे मारू नकोस. मीरा त्याला खूप विनवण्या करत होती, पण तो मात्र ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीमध्ये नव्हता. त्याला असं वाटत होतं की मीरा खोटं बोलत आहे. बऱ्याच वेळानं तो कसा तरी तयार झाला. तो तिला म्हणाला, मी उद्या सकाळी तुझ्याकडे येईल, तेव्हा तू सर्व संपत्ती आणून ठेव, आणि त्याच्याबद्दल जर कुणाला सांगितलं ना तर तुझं काही खरं नाही, हे लक्षात ठेव. असं बोलून तो रागाने बाहेर पडतो, पण त्यानं जाताना त्या मीरेला जोरात धक्का दिला. तो धक्का इतक्या जोराचा होता ना की त्यानं मीरेचं डोकं त्या भिंतीवरती आढळलं आणि त्या क्षणी तिचा मृत्यू झाला. सकाळी हा म्हणता ही बातमी सर्व गावभर पसरली. गावातील प्रत्येक जण त्या मीरावतीच्या जाण्यामुळे दुःखी झाला होता, कारण मीरेचा स्वभाव सुद्धा दयाळू होता, धार्मिक वृत्तीची होती. ती प्रत्येकाला त्याच्या कामामध्ये मदत करत असे. ती प्रत्येकाशी इतकं प्रेमाने वागत असे ना की ती आपल्या घरचाच एखादा सदस्य आहे असं प्रत्येकाला वाटत असे. पण इकडे मात्र त्या सावकाराची पत्नी खूप आनंदी झाली ना. ती विचार करू लागली, आता मीरेची जी संपत्ती आहे ना ती माझ्याकडे राहणार, कारण तिला तर कोणी आता वारस उरलेला नाही. याबद्दल इतर कोणालाही माहीत नाही. त्यामुळं साहजिकच ते सारं धन आहे ना आता फक्त माझंच होणार आहे. लोकांनी थोडे दिवस मीरेबद्दल हळहळ व्यक्त केली, पण नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या मीरेचा विसर पडू लागला. बघा, इथे तुमच्या लक्षात घ्या, तुम्ही या गोष्टीकडे जाऊ नका. आपण पाहत आहोत कर्माचा हिशोब कधीच कुणाला चुकता करता येत नाही. म्हणजे तुम्ही जसे कर्म कराल ना ते कर्म कराल, तो कर्माचा फेरा आहे.
तो तुम्हाला मारावाच लागणार आहे. मग तुम्ही कोणत्याही पद्धतीचे कर्म करा. मग बघा, पण नंतर थोड्या दिवसानंतर प्रत्येकाला त्या मीरेचा विसर पडला. अगदी सावकाराच्या पत्नीला देखील. इतकी धन संपत्ती असून तिची संपत्तीसाठीची लालचीच होती ना. इतक्या वर्षात त्यांच्या घरी मूळबाळ मात्र नव्हतं. काही महिन्यानंतर सावकाराची पत्नी गरोदर राहिली आणि या गोष्टीमुळं दोघांनाही खूप आनंद झाला. त्यानंतर त्यांच्या घरी एक कन्यारत्न जन्माला आलं. दोघेही पती पत्नी खूप आनंदामध्ये होते, कारण खूप वर्षानंतर देवाने त्यांच्या घरी पाळणा हलवला होता. दोघांनी आपल्या लेकीचं खूप लाडाने संगोपन केलं. हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली. आता ती लग्नाच्या वयाची झाली होती. तेव्हा सावकारानं खूपच श्रीमंत घर शोधून आपल्या लेकीचं लग्न लावून दिलं. त्यांनी लग्न इतकं थाटामाटामध्ये केलं ना की आजूबाजूच्या पंचक्रोशीत देखील त्या लग्नाची चर्चा सुरू होती. सर्व काही आनंदात पार पडलं होतं. पण नीतीच्या मनामध्ये काही वेगळं स्थळ चालू होतं ना. लग्नानंतर अगदी महिनाभरातच मुलगी आजारी पडली. तिच्यावर खूप सारे औषध उपचार करण्यात आले, पण तिच्या आजारपणामध्ये मात्र काहीच फरक पडत नव्हता. तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करत असे, पण तिच्या या आजारपणामुळं तिच्या सासरची मंडळी मात्र वैतागलेली होती. काही दिवसानंतर परिस्थिती अशी झाली ना की तिला अंथरुणावरनं देखील उठता येत नव्हतं. आता मात्र ही सासरची मंडळी तिला सांभाळायला तयार नव्हती. त्यांनी सावकाराला सांगितलं की तुम्ही हिला तुमच्या घरी घेऊन जा, तिच्यावरती औषध पाणी करा, उपचार करा, चांगली झाल्यावरती आमच्याकडे तिला आणून सोडा. बिचारा सावकार आपल्या लेकीला घरी घेऊन आला, पण पत्नीच्या प्रेमापोटी तिच्या पतीने देखील तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो देखील सासरी येऊन राहू लागला. आता सावकार आणि पती पत्नी तिच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करून औषधोपचार करू लागले. आपली मुलगी चांगली व्हावी ही एकच इच्छा त्यांच्या मनात होती. इतकं सारं करून देखील मुलीच्या प्रकृतीमध्ये मात्र काडी मात्र फरक पडत नव्हता. मुलीचा आजार बरा करण्याच्या नादात त्यांच्या जवळची सर्व संपत्ती संपली. तेव्हा त्यांना एका गृहस्थानं सांगितलं की आपल्या गावाशेजारी आहे ना, एक गावाच्या बाहेर एक वैद्यबुवा राहतात, त्यांच्याकडे तुम्ही हिला एकदा दाखवून बघा. आता इतके औषध उपचार केलेले आहेत ना, तर एक शेवटचा पर्याय देखील बघावा. म्हणून ते पती पत्नी तिचा नवरा त्या मुलीला घेऊन त्या वैद्याच्या घरी पोचतात. पण तिथे जाताना तिला चालता येत नसल्यामुळं त्यांच्याकडे जे काही थोडेफार पैसे राहिलेले होते ना, ते खर्च करून तिला गाडी घेऊन त्या वैद्याच्या गावापर्यंत घेऊन गेले. पण जसे त्या वैद्याच्या दारात पोचले ना, तसं त्या मुलीनं जीव सोडला. बघा, मुलीला मृत झालेलं पाहून दोघं पती पत्नी आणि मुलीचा नवरा खूप रडू लागले. आपण इतके प्रयत्न करून देखील आपण तिला वाचवू शकलो नाहीत, या गोष्टीचा त्यांना खूप दुःख होत होतं. आता जवळ काहीही शिल्लक नसल्यामुळं मुलीचा मृतदेह गावापर्यंत घेऊन जाणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी त्या नगरातच तिचा अंतिम संस्कार केला. सर्व झाल्यावर पुन्हा आपल्या गावाकडे निघाले. हाती काहीही राहिलेलं नसल्यामुळं ते पायी पायी प्रवास करत होते. खूपच चालल्यामुळं आता ते थकून एका झोपडी शेजारी विश्रांती घेण्यासाठी थांबले. तेव्हा त्या झोपडीजवळ एक महात्मा पुरुष येतात. सावकार पती पत्नी इतके दुःख झालेले पाहून त्यांनी त्यांच्या दुःखाचं कारण विचारलं. तेव्हा दोघं पती पत्नी सर्व झालेला प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा ते महात्मा हसून त्यांना म्हणाले की तुम्ही इतके दुःखी का होत आहात बरं? तेव्हा ते दोघे पती पत्नी म्हणाले, आमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही मात्र आम्हाला म्हणता की तुम्ही दुःखी का होता? शिवाय तुम्ही आमच्या व्यथेवरती हसत आहात का?
तेव्हा महात्मा त्या सावकाराच्या पत्नीला म्हणाले, ज्या दिवशी तुला मुलगी झाली ना त्या दिवशी तू खूप आनंदी होतीस. ज्या दिवशी तुझ्या मुलीचं लग्न झालं त्या दिवशी देखील तू आनंदी होतीस. तेव्हा ती सावकाराची पत्नी म्हणाली, हो, आम्हाला खूप वर्षानंतर एक कन्यारत्न प्राप्त झालं होतं म्हणून मी आनंदित होती ना, आणि माझ्या मुलीचं लग्न होतं म्हणून मी लग्नात देखील आनंदित होते. तेव्हा साधू म्हणाला, देवाचं होतं ते त्यानं नेलं तर तो दुःखी होण्याचं काय कारण आहे बरं. तेव्हा ती म्हणाली, जर देवाला माझ्याकडून असं परतच घ्यायचं होतं तर त्यांनी मला मूळ दिलं कशासाठी बरं. मी त्यांचं असं काय बिघडवलं होतं की त्यांनी मला एवढी मोठी शिक्षा दिली. तेव्हा महात्मा तिला म्हणाले, तू विसरलीस का? तुला मीरा आठवते का? तुझ्याकडे काम करत होती, तिने सारे पैसे तुझ्याकडे साठवायला दिले होते. तिच्या मृत्यूनंतर तू ते सगळे पैसे हडप केलेस. आता ती मीरा तुझी मुलगी म्हणून तुझ्याकडे आली होती. तिचं जे कर्ज तुझ्याकडे राहिलेलं होतं ना ते परत घेण्यासाठी तिच्या आजारपणात तिने तिचे सर्व पैसे खर्च करून घेतले, आणि थोडेफार जे उरलेले होते ना ते तुम्ही जेव्हा तिला नगरात वैद्याकडे घेऊन जात होतात ना तेव्हा खर्च झाले. ज्यामुळं वैद्याच्या दाराशी जाताच तिने आपले प्राण सोडले. तिचा हिशोब पूर्ण झाला. तिनं तुझ्याकडची जमा रक्कम मुद्दळ ती व्याजासहित वसूल केली. हे सारं तुझ्या लालचीपणाचं फळ आहे. तुझे कर्म केलं ना तुला अशा परिस्थितीत घेऊन आलं. आपण केलेले कर्म कधीच चुकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्याचे हडपलेले पैसे असू द्या, एखाद्याचा हिस्सा असू द्या, एखाद्याशी केलेली फसवणूक असू द्या, आपल्याला कधीच आनंदाने जगू देत नाही. कारण प्रत्येकजण आहे ना आपला हिशोबा ठेवतच असतो, आणि त्याच्यासाठी कोणीही वजाबाकी किंवा बेरीज देखील राहू देत नाही. तुम्ही जर का कुणाकडून काही घेतला आहे ना तर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला परत करावं लागतं. जर तुम्हाला कोणी काही द्यायचं आहे तर काहीही झालं ना ते तुमच्याकडे परत येणारच आहे. हा निसर्गाचाच नियम आहे ना, म्हणजे कर्माचा नियम आहे. जे तुम्ही पेराल ना तेच उगवणार आहे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुम्ही केलेले कर्मच आहेत ना ते गोळ फिरून परत तुमच्याकडे येणार आहेत. म्हणूनच चांगले कर्म करा, म्हणजेच परत भेट देखील चांगलीच असेल. हे सर्व ऐकल्यावरती ती बघा सावकाराची पत्नी त्या साधूबाबांना म्हणाली, ठीक आहे, मी तिचे पैसे हडप केले होते म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली, पण माझा जावाई तर इतका चांगला होता, तो तिच्यावरती इतकं प्रेम करत होता, मग त्याला ही शिक्षा का मिळाली बरं. तेव्हा महात्मा म्हणाला, हा तो चोर आहे, त्याच्यामुळं तिचा मृत्यू झाला, त्याच्यामुळं तिला आपलं जीवन गमवावं लागलं. त्याची शिक्षा म्हणूनच याला देखील आता विरह सहन करावा लागेल. त्यानंतर महात्मा तिला म्हणाले, या सगळ्यांमध्ये तू एक चांगलं कर्म केलेलं आहेस, तेही की तू त्या मीरेला नेहमी जेवू घातलं होतंस. त्याच्यामध्ये तू कधीही भेदभाव केला नाहीस. तू जे खात होतीस ना तेच तू तिला खाऊ घातलं. त्यामुळे आजही तुला पोटभर जेवण मिळत आहे. हे तुझं चांगले कर्म आहेत, जे तुला पुढे देखील तुझ्या कामामध्ये येणार आहेत. म्हणूनच म्हणतात ना की कर्माचे भोग आपल्याला काहीही करून भोगावेच लागतात. या जन्मात तरी भोग आपल्या वाटे आले नाही ना तरी पुढच्या जन्मी ते आपली वाट पाहत असतात. म्हणून नेहमी चांगले कर्म करत राहा. कळत नकळत एखाद्याच्या चुका आपल्याकडून घडत असतात, पण पाप ते आहे ना की तुझ्या आपल्याला कळत असून सुद्धा आपण ते करत असतो आणि त्यातून एखाद्याला दुःख देत राहतो. म्हणजे आपण एखादं पाप कर्म करून विसरू नये जातो, पण निसर्ग, नियती आणि देव मात्र कधीही विसरत नाही. आपल्या चारही बाजूने कॅमेरे लागलेले आहेत असं तुम्ही समजून जा. आपल्याला वाटतं की आपल्याला पाहायला कोणीच नाही, पण सर्वत्र जग भगवंताच्या कॅमेऱ्यांनी भरलेलं आहे.
ते आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब ठेवतच असतात. म्हणून कर्माची गती वेगळीच असते ना, ती भोगावीच लागते. म्हणून कर्माचा फेरा इतका बलशाली असतो ना की त्यातून आपण वाचू शकत नाही. जे कर्म आपण केलेलं आहे ना त्याचंच आपण फळ भोगतो. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जर एखादा आपल्यासोबत वाईट वागत आहे ना तर आपण देखील कधी ना कधी त्याच्यासोबत वाईट वागलेले असेल. जर एखाद्यासोबत आपण वाईटच वागत असेल तर यात देखील आपले कर्मच आपल्याला आडवं येत असतं. म्हणजे आपण जे कर्म केलेलं असतं ना तेच कर्म आपल्यासोबत या जन्मात जुळलेलं असतात. आपले नातेवाईक असू द्या, आपले मित्रपरिवार असू द्या, हे सारं काही आपल्या कर्माचं फळ असतं. म्हणजे बऱ्याच वेळा असं घडतं ना, हेच नातेवाईक हाच मित्रपरिवार यांच्यातून आपण फार दुःखी होऊन जातो. पण त्यावेळी आपण हे विसरून जातो की ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर आहे ती कधी ना कधी आपल्याकडून घडलेलं आपले चांगले वाईट कर्मच आहेत ना. पण मनुष्य मात्र भगवंताला दोष देत फिरतो की भगवंता माझ्याच वाट्याला दुःख का आहे बरं. पण तेव्हा आपण समजून जायला हवं ना की आपण सुद्धा एका वेळी कुणाच्या वाट्याला दुःख दिलेलं असेल. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की जे लोक चांगले कर्म करत नाहीत ना, देवावर विश्वाससुद्धा ठेवत नाही, कर्मावरती विश्वास ठेवत नाही, ते मात्र खूप सुखी आणि आनंदित असतात. या उलट जे खूप चांगले कर्म करतात त्यांच्यावरती देवावरती आपल्या कर्मावरती श्रद्धा असते ते मात्र नेहमी दुःखी असतात. पण याचं कारण देखील आपले कर्मच आहेत ना. तुमचे कर्म तुम्हाला कसे परतफेड आहे ना कोणत्या परिस्थितीमध्ये देतच असतात. म्हणजे चांगल्या कर्माचं, चांगलं वाईट कर्माचं फळ आहे ना ते मिळतच असतं. या सृष्टीच्या या नियमाला तुम्ही ते तसेच परमेश्वर स्वतः देखील बदलू शकत नाही. कारण जे पेरला आहे ना तेच उगवणार आहे. म्हणूनच चांगली पेरणी करा, त्याचं उगवणारं फळ देखील चांगलं असणार आहे. पण हे आयुष्य जगताना आपलं चुकतं कुठे बरं, की जर आपल्याला कोणी वाईट साईड बोललं ना लगेच आपण त्याला शिवीगाळ करतो. आपल्याला कोणी दुःख पोचवलं ना लगेच आपण त्याला दुःख पोचवतो. पण कधी मात्र शांत बसण्याचा आपण निर्णय घेत नाही. इथेच आपण चुकतो ना. जर आपल्या जीवनामध्ये आपण संयम साधला नाही, जर आपल्या जीवनामध्ये आपण मौन साधलं नाही तर आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी जीवन जगता येईल का बरं? कधीच जगता येणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना रागावर कंट्रोल करा. जोपर्यंत तुमचा राग आहे ना तुम्ही कितीही संपत्ती कमवा, कितीही मोठे व्हा, पण समाधान कधीच पैशाने विकत घेता येत नाही. कारण राग आहे ना तो समाधानाला नष्ट करत असतो. म्हणून रागावर कंट्रोल जर करायचा असेल ना तर मनुष्यानं 2 वेळची उपासना करायलाच हवी. श्रवण करायला हवं. संगती आपली चांगली असेल तर आपलं जीवनसुद्धा श्रेष्ठ होऊन जातं. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना या अहंकारापासून लांब राहा, संत संगतीमध्ये जा. पण आपलं मन आहे ना हे निरंतर स्थिर कधी राहील बरं? जेव्हा या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण राहील, दत्तगुरूंचं स्मरण राहील, श्रीरामाचं स्मरण राहील, श्रीकृष्णस्वारींचं स्मरण राहील. म्हणजे तुम्हाला जो भगवंत आवडतो ना, आता तसं पाहायला गेलं तर भगवंताचं रूप एकच आहे ना, पण तरीसुद्धा या समाजाप्रमाणे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याला त्याला भगवंत आवडतो ही भगवंताची रूपं आहेत ना. म्हणून तुम्हाला जो भगवंत आवडतो ना त्याचं तुम्ही नामस्मरण करा. बघा एक ना एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असं येईल ना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही समाधानी होऊन जाल. फक्त रागावर कंट्रोल करा. तुम्ही जीवनात पाहिलेली स्वप्न आहेत ना ती तुमची कल्याणकारी होऊन जातील. जय जय रघुवीर समर्थ.